नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला राईच्या तेलामध्ये पालक चिकनची रेसिपी दाखवत आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये राईचं तेल मी ओतले. आता कांदा टाकते आणि कांद्यावरती ना थोडंसं मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळे ना कांदा चांगला मऊ होतो. लालसर रंग येईपर्यंत कांद्याला आपण भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये ना माझ्याकडून एक चूक झाली आहे, ती पुढे तुम्हाला कळून येईल की माझ्याकडून काय चूक झाली ही रेसिपी बनवताना. मी नक्की सांगते पुढे काय झालं ते. आता कांदा परतते मी याच्यामध्ये. कांदा परतून झाला ना, थोडासा लाल कलर येऊ दे. राईचं तेल असल्यामुळे तुम्हाला तो कलर थोडासा येलोइश दिसत असेल, पण खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा राईच्या तेलामधील चिकन हे. आता कांदा परतून झाला ना, त्यामध्ये मी चिकन टाकते. चिकन मी थोडा अर्धा तास मॅरिनेट केलं होते, हळद, लिंबू आणि मीठ लावून थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता मी ते परतून ठेवते आणि थोडीशी वाफ काढते. वाफेवरती चिकन शिजून जातं, पण मी थोडा रस्सा बनवते ना, त्यामुळे मग मी थोडं गरम पाणी करून ॲड करते पुढे. आता याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली पालक टाकत आहे बघा. पालक टाकते आणि आता तुम्हाला जाणवेल माझ्याकडून इथे काय चूक झाली. ॲक्च्युली अद्रक लसूण पेस्ट आहे ना तेलामध्ये, म्हणजे कांद्याबरोबर मला परतायची होती, पण घाईमध्ये माझ्या लक्षातच नाही आलं ते. आणि मी आता ह्यामध्ये आधी चिकन टाकून घेतलं, नंतर पालक टाकलं आणि आता बघा मी थोड्या वेळाने इथे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकेन. ती त्याच्यामध्ये शिजून गेली, कारण आता जस्ट सुरुवातच होते. बघा मी इथे अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि वाफेवरती हे सगळं शिजवून घेतलेलं आहे बघा. परत एकदा झाकण मारते आणि वाफ काढून घेते. मस्त होतं हे, हेल्दी पण आहे रेसिपी. आणि ह्याचं सूप मुलींना काढून घेतलं थोडंसं हेल्दी असं, आणि मग नंतर लाल तिखट टाकून रस्सा बनवला. या राईच्या तेलामुळे थोडासा कलर तुम्हाला चेंज वाटेल. तुम्हाला वाटेल की एकदम तर्रीदार कसं काय नाही झालं, लाल कलर कसा का नाही आला, पण टेस्ट खूप छान येते यामुळे. एकदा नक्की ट्राय करा राईच्या तेलामध्ये. आता इथे मी मसाल्याचं वाटण ही क्लिपच माझ्याकडून मिस झाली. या वाटणामध्ये सुकं खोबरं, कांदा, अद्रक लसूण पेस्ट, धने, आपले खडे मसाले हे मी मस्त भाजून तीळ वगैरे आणि वाटण करून घेतले. आणि तेलामध्ये वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतले बघा. तेल सुटेपर्यंत हे मसाला म्हणजे आपलं वाटण भाजून आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला, कच्चाच आहे टोमॅटो. आणि चांगलं तेल सुटू देते बघा. थोडं थोडं तेल वरती येतं आता. तेल सुटून झालं की आपण ह्याच्यामध्ये आपले पावडर मसाले टाकतोय. आपले लाल तिखट आणि चिकन मसाला वगैरे, आणि चांगल्यानंतर ढवळून घेते मी. चांगलं एकजीव करून, म्हणजे चांगला मसाला तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतला ना, छान होते रेसिपी. आणि झाकून थोडंसं तेल सुटू देते. तेल सुटलं की त्यामध्ये आपण जे स्टीम करून घेतलं होतं, त्या चिकन बॉईल करून घेतलं होतं ते त्यामध्ये नंतर मी ॲड करते. ते पालकमध्ये शिजल्यामुळं ना त्याच्यामध्ये पूर्ण पालकचा अर्क त्या चिकनच्या रस्स्यामध्ये पाण्यामध्ये उतरलेला असतो. आणि थोडंसं पातळच केलं मी भाकरीसोबत खाण्यासाठी. खूप छान झालं होतं, टेस्ट खूप छान होती. एकदा नक्की ट्राय करा. आणि कशी आवडली रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या नवीन चॅनल आहे, पण तरी पण खूप छान प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. सावरून घेत आहे, मला सांभाळून घेत आहे, त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू.